नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टीएटी ही सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान होणार असल्याचं जे काही शिक्षण विभाग आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही शिक्षक पात्रता परीक्षा पहा, याच्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, नेमके कुठले विषय असतात, कुठल्या विषयाची काठिण्य पातळी किती असते, ही परीक्षा दोन स्वरूपात घेतली जाते। पहा, एक पहिला पेपर असतो मित्रांनो, तो असतो 1ली ते 5वी साठी, आणि दुसरा पेपर असतो मित्रांनो, तो असतो 6वी ते 8वी साठी। तर पहिला पेपर कोण देऊ शकतो, दुसरा पेपर कोण देऊ शकतो, किंवा ह्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते, याचा अभ्यासक्रम काय, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी पाहू शकता। शिक्षक पात्रता परीक्षा पहा, महा टीएटी अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला पेपर असतो। पहा मित्रांनो, 1ली ते 5वी साठी हा पहिला पेपर असतो। तर पहा, याचा सिलेबस काय असणार आहे, पहा, 1ली ते 5वी साठी हा डीएड साठी असतो। जर तुमचं डीएड झालं असेल तर ते 1ली ते 5वी साठी हा तुमच्यासाठी हा पेपर असणार आहे। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, जे मुलांचं डीएड झालेलं आणि बीए सुद्धा झालेले, तर ते पहिला पेपर आणि दुसरा पेपर हे दोन्ही सुद्धा पेपर देऊ शकतात। केवळ तुमचं डीएड झालं असेल तर फक्त तुम्हाला हा पहिलाच पेपर देता येतो, लक्षात ठेवा। जर तुमचं डीएड असेल आणि बीए जर असेल, किंवा कुठल्याही याच्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन जर असेल, तर तुम्ही म्हणजे डीएड प्लस ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही पेपर पहिला आणि पेपर दुसरा दोन्ही सुद्धा देऊ शकता, लक्षात ठेवा। तर पहा, पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम पहा, मानसशास्त्र, जे की तुम्ही डीएडला शिकलेलं आहे, डीएड आणि बीएडला मानसशास्त्र आहे। पहा, मानसशास्त्र विचारलं जातं मित्रांनो पहिल्या पेपरसाठी 30 गुणासाठी। परिसर अभ्यास विचारला जातो मित्रांनो 30 गुणासाठी, परिसर अभ्यास विचारला जातो 30 गुणासाठी। आणि मराठी व्याकरण विचारलं जातं पहा 30 गुणासाठी, मराठी व्याकरण पहा 30 गुणासाठी विचारलं जातं। आणि इंग्लिश ग्रामर मित्रांनो 30 गुणासाठी, आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे एकूण 30 गुणासाठी। म्हणजे पहिल्या पेपरसाठी पहा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास असे 5 विषय आहेत की ज्याचे 30-30 गुण, म्हणजे एका 30-30 गुण, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण, म्हणजे 30 प्रत्येकाचे 30-30 प्रश्न आणि 30-30 गुण, म्हणजे एकूण 150 प्रश्न विचारले जातात। तर पहा, हे 150 प्रश्न विचारले जातात मित्रांनो। तर यापैकी 150 वेळ किती असतो, सुद्धा 150 मिनिटाचा वेळ असतो। म्हणजे प्रत्येक आपल्याला प्रश्नाला 1 मिनिट भेटत असतो। म्हणजे 150 मिनिट म्हणजे 2.5 तासाचा, जवळपास किती आपल्याला 2.5 तासाचा वेळ असतो। किती 2.5 तासाचा वेळ यामध्ये भेटतो। तर मित्रांनो, प्रत्येक विषयाला 30-30 गुण असतात, असे 150ची असते, 150 क्वेश्चन असतात आणि 150 मार्क असतात तुम्हाला यासाठी। तर ही 1ली ते 5वी साठी घेतली जाते, लक्षात ठेवा। तर यासाठी मित्रांनो, ओपनला पास होण्यासाठी एकूण 90 गुण लागतात। जर तुम्ही ओपनमध्ये जर असाल, तुम्हाला ओपनला साठी एकूण 150 पैकी 90 गुण मिळवावे लागतात। आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 150 पैकी एकूण 83 गुण मिळवावे लागतात, 150 पैकी एकूण 83 गुण मिळवावे लागतात। तर पहा मित्रांनो, आता पेपर दुसरा विषयी माहिती पाहणार आहोत। पेपर दुसरा पहा मित्रांनो, दुसरा पेपर जो आहे तो पेपर मित्रांनो 6वी ते 8वी साठी आहे। तर दुसरा पेपर हा बीएड वाल्यासाठी देऊ शकतात, जे काही मुलांचं बीएड झालेले ते दुसऱ्या पेपरसाठी देऊ शकतात। मात्र तुमचं डीएड सुद्धा असेल आणि बीए म्हणजे कुठलेही ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही हा सुद्धा पेपर देऊ शकता। हा पेपर पहिला आणि पेपर दुसराचा अभ्यासक्रम मित्रांनो थोडासा वेगळा आहे, जास्ती काय डिफरन्स नाही याच्यामध्ये, थोडासा वेगळा आहे। जे काही सामाजिक शास्त्र आहेत की ते एकूण 60 गुणासाठी विचारले जातात, बाकीचे 30-30 गुणासाठी विचारले जातात। तर याचा पेपर दुसऱ्याचा अभ्यासक्रम पाहूयात मित्रांनो। आता सिलेबस काय ते पाहणार आहोत। तर पहा, मानसशास्त्र विचारलं जातं मित्रांनो, यासाठी पेपर दुसऱ्यासाठी मानसशास्त्र विचारलं जातं 30 गुणासाठी। आणि हे जे काही सामाजिक शास्त्र आहेत हे सामाजिक शास्त्र विचारले जातात मित्रांनो 60 गुणासाठी। जर तुमचं बीएड झालं असेल आणि बीएड तुमचं जर मराठीमध्ये असेल किंवा सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना, पंचायत राज या सर्वांचा, जे काही सामाजिक शास्त्र आहेत या सर्वांचा समावेश होतो। आणि या सामाजिक शास्त्र ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर तुमचं बीएससी बीएड जर असेल म्हणजे गणित सुद्धा घेऊ शकता, या ठिकाणी स्पेशल विज्ञान सुद्धा घेऊ शकता, म्हणजे या ठिकाणी तुमची चॉईस राहू शकते। मात्र गणित जे विद्यार्थ्याचं बीएससी बीएड आहे ते विद्यार्थी मात्र गणित घेऊ शकतात, बाकीचे घेऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा। त्यामुळे मी या ठिकाणी सामाजिक शास्त्र दिलेलं आहे। सामाजिक शास्त्र म्हणजे कुठले जर तुम्ही स्पेशल गणित जरी निवडलं तरी तुम्हाला 60 गुणासाठीच विचारलं जाईल, आणि स्पेशल तुम्ही विज्ञान जर विचारलं ते सुद्धा तुम्हाला 60 गुणासाठीच विचारलं जाईल। पहा, मराठी व्याकरण 30 गुणासाठी, बाकीचं मात्र सेम आहे। मराठी व्याकरण विचारलं जातो 30 गुणासाठी। गणित बुद्धिमत्ता विचारली जाते मित्रांनो
30 गुणासाठी। यामध्ये गणित बुद्धिमत्ता कधी कधी मित्रांनो यामध्ये भूमितीसुद्धा करून जायची आहे तुम्हाला, भूमितीसुद्धा विचारली जाते, भूमितीमध्ये क्षेत्रफळ हे विचारलं जातं लक्षात ठेवा, त्यामुळे भूमितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला करणं आहे। म्हणजे पहा गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या तिन्ही विषयाचा यामध्ये समावेश होणार आहे लक्षात ठेवा। गणितामध्ये हे 30 गुणासाठी विचारलं जातं। असे एकूण मित्रांनो 150 गुणाची परीक्षा ही सुद्धा एकूण 150 गुणाची परीक्षा आहे। तर वेळ याला सुद्धा 150 आहे, वेळ 150 म्हणजे 2.5 तासाचा वेळ आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पहा आपण TAT जी काय परीक्षा सप्टेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे यासाठी मित्रांनो सिलेबस काय असणार हे आपण या ठिकाणी पाहिजे, कारण की सिलेबस माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा। तुम्हाला ज्या काय या व्हिडिओवर ज्या काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नक्की मी त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।